नेरूळ रेल्वे स्टेशनला कोणता कोणता फूड भेटते बघूया बरं। मेवनीस आहे का कोणची? फायनली आपले व्हेज पनीर मोमो स्टफिंग मध्ये पनीर दिसतंय आपल्याला प्रॉपर। मंचुरियन आणि दाबेली रेडी आहे। हिरवाला बिदा तलवार आईच्या गावात सामुराई तलवार शाही काय काठी रोल काय भेटेल? हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। तर संडे स्पेशल एपिसोड 5 काय आणि आज काय आलो नेरूळ रेल्वे स्टेशनला कोणता कोणता फूड भेटते बघूया बरं। म्हणजे अचानकच मनाला आला का नेरूळ रेल्वे स्टेशनला पक्का काही ना काही फूड असतं कावाला। हे लाईनला असं पाठीमागं तुम्ही मला दाखवताय आता मी ईस्ट साईडला। आणि आज माझ्या सोबत आहे अजित घरात खूप दिवसानंतर आजाला इचरवती लोक खावासाठीच मना यावाच आहे बोलतं, बाकी काही नाही बोलतो। चल खावाला नाही चल बोलतो, फूड ब्लॉगला येईल पक्का खावाला धिंगाणा घालायचा काय काशील काय मिळते आला का एक पाव दिला खुश। आज तर धिंगाणा खावाचा तू घेतो चल ना। मी घेतोय म्हणूनच तर जावाचा। मरणाची भूक लागली रात्रीचं 9:45 वाजलं आणि आम्हाला खावाचा आहे। चला मला बारीक व्हायचा होता पण हे ब्लॉगच्या नांदान आता परत जाडा होणार आहे। फक्त तुमच्यासाठी तर लाईक कमेंट करत राहा आणि कसा वाटतं ते कमेंट करून सांगा। आणि अजून काही प्लेस असतील त्या तुम्ही पटापट कमेंट करा। चला जावा, मला फुकट गावाला भेटेल। फुकट गावाला भेटेल समोर आता या खावाची पक्की दुकानात 1 2 3 4 दिसलं। मोमोज तर दिसलं पहिलं पण ही ट्रेन आहे ना मला आवरा कन्फ्युज केलाय। दावेला तरी वाटलेली खरी वाटते ना ट्रेन। चला काय का होता मोमोज भेजात का बघूया। हा पनवेलची बघली ना असं बघत राहा, प्रेम करत राहा। सबस्क्रायबर भेटलं आपलं हा थँक्यू। काय सगळी बघतो ना असं बघत राहा। हा कुठला तुम्ही? बेलापूर हा रामनगर बरोबर बरोबर। आता या बघते ट्राय काहीतरी फूड ब्लॉग बरं बघूया नेरूळला। व्हेज में क्या है? पनीर मोमोज। पनीर 90 है, वेज 70। पनीर का 90 है, वेज 70 हे वेज आहे आणि हे नॉन वेज। मग 1 प्लेट बनवा। अजून काय काय या एरियामध्ये खाण्याचा? काठी रोल आहे, सँडविच आहे। काठी रोल आहे भरपूर आहे ना। आणि या साईडला पण 2 3 दुकानं आहेत तुम्ही बघू शकता। मोमो ट्राय कर, पनीरचा दे, पनीरचा 1 प्लेट हा खायचा। आणि त्याच्यासोबत काय काय भेटेल आपल्याला? चटणी कोणती? तिखट चटणी आहे टोमॅटोचे, मोमोजची चटणी आहे आणि पिकलची चटणी आहे, पिकलची मेयोनीज आहे। मेयोनीज आहे का कोणची? मेयोनीज वेज। मेवण्या म्हणाला मेवनीस कोणची आजाची? माझा काय अजून लगीन पुण्य झाला होईल जे टेन्शन घेऊ नको। काहीच कोण असेल तर द्या पटकन लगीन केला का मोकलाय सब आमच्या बरोबर यावालाच नको। एक पनीर व्हेज मोमोज। आणि तुमची एक कंप्लेंट होती का तू मराठीत बोल। मी मराठीतच बोलतो बट समोरचा कोण हिंदीत बोलत असला का मग आपल्याशी होत नाही, त्याला समजल नाही समजल। मग आपल्याला जी भाषा समजते त्याच्याशी बोलायला लागते। आणि जर असं दादासारखा माणूस समोर असला मराठी बोलणारा एकदम तर मग बिंदास मराठी बोलू शकतो। हा दादा बनव एक लवकर। चला मोमोज पनीर मोमोज ट्राय करूया। विषय काय माहितीये का आवर सगळं फूड ब्लॉग झालं त्याच्यामध्ये एकदा पण मोमोज खाल्लं नाही आपण आणि पहिल्यांदा मोमोज ट्राय करणार आहोत। किती पीस येतात? 90 मध्ये 10 पीस। ओके चटणी बघा, ही शेंगदाण्याची चटणी आली का? मोमोज चटणी, मोमोज चटणी सध्या राहिला आपला मेयोनीज। मेयोनीज येईल का? मेयोनीज आली कोणची? मेयोनीज व्हेज। फायनली आपले व्हेज पनीर मोमोज आलेले आहेत। 90 रुपयाचे 10 पीस येतात। ट्राय करूया आता। आजाला आणलाय, आजा भुकावलेला दिसतंय कारण तर घे कौशीच आपलं कौशी बरबरतच बर की तू खा पहिला। 1 सबस्क्रायबर वाढलाय दादा इथं कधी घे रे घे भुकावलाय। ही लाल चटणी आणि ही खोबऱ्याची का शेंगदाण्याची? शेंगदाण्याची आणि बघू शकता स्टफिंग मध्ये पनीर दिसतंय आपल्याला प्रॉपर। टेस्ट आहे र त्यानं भूक लागलेले पक्की अजून मजा येते खावाला। हा आता मेयोनीज सोबत खाव। जतीनला सांगता नाही जतीनला खावाला जतीन पण आहे आमच्या सोबत आणि जतीनला खावाला वाचल का माहिती नाही बोलता आवर वाढला। याला 5 मधून किती मार्क देशील? 3 3 टवरीने बारीक आहे। माझ्याने 3 मार्क दिले माझ्या घरची 4 म्हणजे बोलणं बिलणं सगळा पकडून 4 मार्क। आणि टेस्ट पण मस्त आहे। मेयोनीज चटणी आणि खोबऱ्याची चटणी ना कंची चटणी आहे शेंगदाणा चटणी आहे ना शेंगदाणा।
जाग्यावर 3 कपलं. आहा हा लवकर. आहा 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 क्रेझी, मजा आली. चला आता मोमोज कापू आपण आणि अजून काय काय आहे इथं बघू. मार्क 3 दिलं पण लागते भारी. अजून ट्राय करायचं आहे, अजून खावायचं आहे. पहिली डिश आमची खपली. ऍक्च्युली टेस्टला भारी लागली. जतीनला पण आवडलं, आजाला पण आवडलं. आणि ही खोबऱ्याची चटणी आहे ना ती, हा शेंगदाण्याची शेंगदा 4 वेळा खोबरा बोललो. शेंगदाण्याची चटणी आहे ना मजेदार आहे. हा शेंगदाणा आणि मिक्स टेस्ट मजा येते, मजा येते. हा मजेदार मजेदार. तो आता जो पनीरचा आता कपला आहे. दादा बोलतोय आपल्या इथं रोल पण आहे, शाही पनीर रोल. पण त्याच्या आधी आपण दुसरा पण ट्राय करू, दुसऱ्या दुकानानं. बट आयामीने आता चेक केला, तेवढी दुकानाने जेवढी आपल्याला एक्सपेक्टेड होती, तर आपण इथं येऊन परत एकदा खाऊ शकतो. काय आहे त्या बघू ना आता. मजेदार. माझी मध्ये मध्ये एकदम शुद्ध निघते कोणत्याशी बोलत असल्या. तर चला मजा आली खाऊन, मस्त वाटला. हा रोल खातो पहिला, त्या आधी दुसरा काहीतरी चेक करतो. कोणता रोल चांगला आहे? काठी रोल. आता आपण मोमोज खाल्लं मस्त असं आणि पुढे आलो ना त्याच्या काय दाबेली वगैरे आहे. दाबेली मी कॉलेजला असताना तवा घालते आपण गावतो तवरीत. त्याच्यानंतर मी अजूनपर्यंत ट्राय नाही केला. वडा बिडा पाव तर ट्राय केलाय. काय काय आहे अजून? हा पॅटीस, व्हेज मंचुरियन. 1 प्लेट मंचुरियन द्या आणि 1 प्लेट दाबेली द्या. कितीला आहे मंचुरियन? ये ऐसा मिक्स करके हाँ 40 का और दाबेली 25. हाँ एक दे दो. इधर खाने के लिए है ना जगह? हाँ चलो. पुष्पा स्नैक बार. बार बार हाँ पीने का है? नहीं फिर क्या है? इसका शादी करवाना है. मिलेगी लड़की चाहिए. बढ़िया बनाओ भाई, बढ़िया. दाबेली आणि मंचुरियन बघूया कशी बनते. क्या डाल रहे हो उसमें? मसाला, शेव और शेंगदाणा. हो गया रेडी? चलो दे दो उधर उस पे. रेडी हो गया. चलो भाई काय बोलतो? सबस्क्राईब कर मला घरी जाऊन. काय व्हिडिओ मध्ये घे का? हा तर नक्की. नाव काय तुझा? हमजा. ओके मस्त वाटलं भेटून तुला. असा माझ्या आता चॅनलला सबस्क्राईब कर आणि डेली व्हिडिओ बघत जा. पहिला मान तुला कावाल नाही दिली. थांब. अपना मंचुरियन भी बनाओ. मंचुरियन भी देखते हैं कैसा बनता है अभी. आग लगाओ. एक आग लगाओ, एक आग लगाओ. चलो आग लगाओ. आग लगा दी, आग लगा दी, आग लगा दी. लगाओ. ढक्कन ढक्कन ढक्कन. चलो लगाओ लगाओ आग लगाओ. आपला मंचुरियन रेडी झालं आणि दाबेली पण रेडी झाली आणि इथे सबस्क्राइबर पण रेडी आहेत 2 जागेवर. नाम क्या बताया तेरा? गोलू कुमार अपना सब्सक्राइबर बनेगा, लेकिन मराठी में रहता है. मराठी सीख और समझ मेरे ब्लॉग के थ्रू. चैनल डालू कौन सा? TV9 सोहन नाईक. ये आ गया अपना सोहन नाईक का चॅनल. और अभी एक सबस्क्राइबर बढ़ते हुए घंटी भी दबा दी. तर घंटी पण वाजवलेली आहे आणि तुम्ही पण घंटी वाजवून सबस्क्राइब करा आणि अशीच मजा घ्या काय व्हिडिओची. पब्लिक आहे आवरी बघायला आली ना म्हणा. मस्त असा आपला मंचुरियन आणि दाबेली रेडी आहे. ट्राय करूया पहिला. 40 रुपयाचं मंचुरियन बघू. मंचुरियन हे पक्का वेल झालं बनलं. त्याच्यामुळं यो वाटतंय 0 मार्क. मार्क नंतर देस. पहिला कैसा लागतं त्या सांग. हा कावा बनवलं काय माहिती. त्याच थोडासा या गोष्टी होतात. जेव्हा आपण स्ट्रीट फूड ट्राय करतो ना तेव्हा या गोष्टी होतात. आता तुम्ही बघू शकता मंचुरियन तुटाला मागणं आणि मंचुरियनच्या आतमध्ये पिठूच. ठीक आहे आम्ही मंचुरियन नाही खाऊ. एकदम असं कडक झालं. आता दाबेली तर ट्राय करू. हा एक चावा मारू. दाबेली का दाबेली चांगली लागते कारण दाबेली फटाफट जात असतील जास्त मंचुरियन पेक्षा. दाबेली बनवलेलं असतं. दाबेली गरम करता. तेल बघा. दाबेली तेल बघा. तेलकट झाला. तेलकट नाही. या 800 कॅलरीज झाल्या जाग्यावर. बटर आहे ना? हा बटर है बोलते. बटर बहुत अच्छा. दाबेली मजा आ गया काके. थोड़ा सा दाबेली काके मजा आ गया. मंचुरियन थोड़ा ऐसा जाडा हो गया मेला. तो आता जो टेस्ट केला याच्यानंतर आपण अजून काय आहे त्या बघायचं आहे. 2 दुकानं दिसली. अजून होती पहिले आपण ट्राय केलेला. मला वाटतं एकदम तिकीट काउंटर आहे ना तयार. सो गाईज आता आपण ते साईडशी डायरेक्ट पुढे आलो. नेरूल आपला रेल्वे स्टेशनच्या इस साईडला. खावायला कयूत नाही र. पहिले मला वाटलेलं पक्का भेटेल काही ना काही. पण व्हिडिओ तर झाली आपली बादशाह. बर्गर का होता व्हेज मध्ये? बर्गर बघूयात. व्हेज काय आहे? व्हेज में कौन सा अच्छा है? मराठी जमतंय तुला?
हाँ मग बरोबर आहे. तो आता है थोड़ा थोड़ा. वेज बर्गर कोणता चांगला है? पेरी पेरी बर्गर ना. तो एक बनाओ ना, कैसा लगता वेज, है? हाँ वेज, प्योर वेज रहता है ना, मतलब बनाते समय. चिकन को ऑइल नको आहे मग. या कुछ ऑइल आहे, त्याच्यामुळे नाही जमणार बोलतो. फ्रँकी घ्यायची का? फ्रँकी आहे. फ्रँकी वेज मध्ये कुठली चांगली आहे तुमच्या मते? सगळ्या आहे, पण तुमची Special. बेस्ट तुमची फ्रँकी मध्ये मंचुरियन पण आहे, पनीर पण आहे, अजून नूडल्स पण आहे. बेस्ट कोणत्या तुमच्या हिशोबात? शाही पनीर फ्रँकी ट्राय करूया. एक शाही पनीर फ्रँकी द्या. पहिला पनीर घेतलाय. शाही आपली फ्रँकी, शाही फ्रँकी, शाही पनीर फ्रँकी. क्रेझी शाही नाव ऐकून टेन्शन मध्ये आला. काही शाही पनीर फ्रँकी अजित खाणार तर होणार. शाही पनीर फ्रँकी ओनली शाही. ओ माय गॉड, फिरवाला बिदा तलवार. आईच्या गावात सामुराई तलवार. हा समुराय तलवार आली फिरवाला. अच्छा ती चपाती फिरवा. चपाती आजा. शाही फ्रँकी रेडी झालेली आपली. शाही सही यार. कडक नाव काय दादा तुझा? आसिफ भाई के हाथ की शाही फ्रँकी खाने में जो मजा है वो आप सोच नहीं सकते. ये आ गई आपली शाही फ्रँकी. आणि शाही माणूस तुम्हाला वाटेल. शाही रेडी झाली. उभा राहिला. शाही फ्रँकी रेडी झाली. पहिला चावा कोण मारणार? पहिला चावा मारणार कोण? हा जतीन. तर जतीन येऊन ऐसा करायची खायला. तर बघूया टेस्ट करून. त्याच्यामध्ये लय काही ना काही टाकलंय त्याने. पनीर न चपाती पण गरम आहे. काय शाही फ्रँकी एक चाव्यामध्ये आंबट टेस्ट दिले. आंबट म्हणजे हे जतीन हसकीवर आहे तू. हा आंबट लागला थोडासा. आंबट असू शकतोय. कागद का होत नाही तर 3 मार्क ना. चव्वाला आंबट लागल. पहिली तुला आंबट लागल ना. आंबट आंबट किंबट खाऊ नये. डॉक्टर कडे जाऊ नये. कैशी लागतंय खाली. ती अर्धी खाली तरी सांग नाही कशी लागतंय. काय ओके आहे. अजून काय फ्लेवर? मार्क सांग तुझा. हा मार्क सांग. का फ्लेवर सांग. मार्क फ्लेवर चांगला तुमचा. मार्क मार्क किती? मार्क याला 5 मधून 5 पैकी 3.5. दाबेली वाल्याला आणि याला मंचुरियन वाल्याला 0. जाऊ नका बरं. चला आता काठी रोल खावाला. हा त्या दुकानात कपली पहिले होती रे दुकाना. अचानक काय गायब झाली? का मी लेट झालोय किंवा असं काय असेल? नेरूळ रेल्वे स्टेशन जर तुम्ही ट्राय करत असाल तर तुम्हाला समजेल. आता तर तुम्ही काय खाऊ शकता. काय काठी रोल काय भेटेल? काठी रोल भेटेल का? याला पण नाही माहिती. या जास्त दुकान काय खावाचा यो ऐकत ही आहे. क्रेझी 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 क्रेझी. आम्हाला वाटलं नेहरू स्टेशनला पक्का खावायला भेटेल, बट आम्ही चुकीचा होतो. आज आता दावतच आहे नुसता. कवा खावायला भेटते, कवा खावायला भेटते. पुन्हा एकदा त्याच दुकानात आलो दादाच्या इथं. शाही पनीर फ्रँकी रेडी झाली. हाफ हाफ केली म्हणजे एकूच बनवली दोघांना, कारण त्याला एक आला. टेस्ट करून बघूया. टेस्ट मस्त. गरम पण आहे बघ. 3-4 फ्लेवर वाटतं नाही. मस्त मस्त मस्त. आणि गरम गरम खावलं मजा येते. पोट भरला आता खाऊन. आणि आम्हाला जावाचा पण आहे. घाई झाली आता. 10 वाजलं रात्रीचं. म्हणजे जास्त आज खावायला नाही भेटला. आजा होता म्हणून वाटतं. आजाला खावायलाच भेटला नाही. आता नेक्स्ट कंची गली ट्राय करू शकता. ते तुम्ही कमेंट करून सांगा. मग त्या आजाला नाही त्या जास्त खावायला असेल असं सांगा. म्हणजे मजा आली पाहिजे तुम्हाला पण. नंतर नेक्स्ट वीक मध्ये गणपती बाप्पा येतील, तर त्यामध्ये गणपती बाप्पाच्या रिलेटेड तुम्ही सांगा. म्हणजे काय खाना चांगला काय भेटते. हा काय रे. मग ते ठिकाणी जाऊन एक दुकान जरी असलं तरी आम्ही ट्राय करू. आता ज्यूस वगैरे तर नाही ट्राय करू आम्ही. चाललो. लय पोट भरलाय ना. घाई पण आहे ना. यो ब्लॉग पक्का घाईवर झाला. त्यामुळं मनाने वाटतं जास्त आपल्याला एक्सप्लोर करायला भेटला. बट यो ब्लॉग फुकट नको जावाला म्हणून मी अपलोड पण करतोय. कारण तर मजा आता हाय ब्लॉग मध्ये. हा तालपणा गेलती, मजा गेलती, टिंगल गेलती, तर मजा हाय ब्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे आपला ब्लॉग असला मजा तर येईलच. आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आणि अजून अशा चांगल्या जागा सांगा जेणेकरून मी त्या एक्सप्लोर करताना मजा आली पाहिजे. अजून जास्त वेगवेगळ्या प्रकारचं पदार्थ खावायला भेटलं पाहिजे. आज पण आम्ही सगळं वेगळंच पदार्थ खाल्लं जे आम्ही रिसेंट ब्लॉग मध्ये काही खाल्लं नव्हतं. ते फ्रँकी झाला, मोमोज झालं, दाबेली. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून सांगा. आणि मजा आली. अजून चांगल्या ठिकाणी जाव, कारण त्याचं मन नाही भरला. पोट्ट भरला पण मन नाही भरला. ब्लॉग एंड करूया. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आणि असाच प्रेम राहू दे. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.